नमस्कार मंडळी, कशा आहात? सगळे मस्त आहात ना? तर आशा करते मस्त असताल, आनंदित मजेत असताल. हे 2026 जे नवीन वर्ष आहे तुम्हाला आनंदाचं, यशाचं, सुखरूप जावं ही मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. तर जास्त वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा विषय आहे आपले, म्हणजे लोक नावं ठेवायला येतात, पोसायला येत नाही. तर ह्याविषयी मी बोलणार आहे. तर कसं आहे ना, लोक नावं ठेवायला येतात आणि अगोदर कोणते लोक नाव ठेवतात? आपल्या घरातलेच लोक नाव ठेवतात अगोदर आपल्याला, आपल्या जवळपासचे असतात ते. आणि नंतर बाहेरच्या लोकांना काही माहितीच नसतं ना आपल्या घरात काय चाललंय काय नाही. तर आपल्या जवळचे असतात, शेजारी पाजारी नातेवाईक, त्यांनाच माहीत असतं की आपल्या घरात काय चाललंय काय नाही. तर मी हे का बोलते, तर मी यूट्यूबवरती आले, मला ना खूप जास्त लोकांचे निगेटिव्ह कॉमेंट्स आल्या. म्हणजे आपल्या सोशल मीडियावरती नाही आल्या, पण प्रत्यक्षात समोरासमोर लोकांनी निगेटिव्ह कॉमेंट्स केल्या की कशाला करतेस एवढं, कशाला नाही, नाही का, विचारलं आणि अगोदर विचारून घेतलं की आणि कसं चॅनल खोलायचं, कसं काय करायचं, कसं काय करायचं, तर सगळं माझ्याकडून विचारून घेतलं. नंतर स्वतः चॅनल खोललं. असे लोक आहेत आणि इतका तिरस्कार आला ना मी. पण त्यांनी मला नावं ठेवले म्हणून मी त्यांना नावं ठेवली नाही. ते लोक माझ्याकडे आले, विचारायला आले, मी त्यांना सगळं सांगितलं की कसं चॅनल खोलायचं कसं नाही. प्रत्यक्षात ते मोबाईल घेऊन माझ्यापर्यंत आले, त्यांना सगळं डिटेल मी सांगितली. त्यांनी चॅनल ओपन केलं आणि त्यांचं ग्रो होत चाललेलं आहे. चला ठीक आहे. तर असे असतात आपण आपली नाही का भावना अशी ठेवायची नाही की लोकांचं वाईट होईल, लोकांना आपण वाईट कॉमेंट्स करायच्या. तसं नाही ठेवायचे. कसं असतं ना, बघणारा देव आहे आणि तो कर्म बघतो आपले. तर वाईट त्याचंच वाटतं की जे लोक मला नावं ठेवले तर त्याच लोकांनी डबल आपलं चॅनल खोललं. म्हणजे असं आश्चर्याचीच गोष्ट वाटते मला. पण जाऊ द्या, म्हटलं काय असतं. तर मग लोकांचा आता विचार केला नाहीये मी. लोक नावं ठेवतील, बसतील. एक दिवस नावं ठेवणार, 2 दिवस नावं ठेवणार, दररोज थोडंच नावं ठेवणार, किती दिवस नावं ठेवणार. बरं ठेवू द्यात. ते नावं ठेवले तर आपण वरती जाणार. कसं असतं ना, आपण आता एक जण कुणीतरी आपल्याला नावं ठेवलं जवळच्यानी, हां ही काय करणार, ही काय करून दाखवणार. पण आपल्याला कसं वाटतं, आपली जिद्द असते, नाही हिनं नाव आपल्याला ठेवले ना, आता मी हे करून दाखवणार म्हणजे दाखवणारच. तर तसंच काही तरी आहे. मला लोकांनी नावं ठेवले, जवळच्यांनी ठेवले, बाहेरच्यांनी ठेवले. पण आता मला करून दाखवायचं आहे यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं. एक यूट्यूबर म्हणजे जास्त मोठा काही यूट्यूबर व्हायचं नाही मला. लहानातला लहान आपलं सर्वसामान्य घरातलं यूट्यूबर मला बनवून दाखवायचं आहे. ज्यांनी मला नावं ठेवले त्यांनी. पण यूट्यूबर बनण्याचं माझं एकटीचं स्वप्न आहे. पण त्यामध्ये साथ हवी आहे, ती तुमची साथ हवी, प्रेक्षकांची साथ हवी असते. कोणताही आपला आता प्लॅटफॉर्म आहे, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आहे ना, त्यावरती आपल्याला प्रेक्षकांची जास्त साथ असते. असं एकट्याच्या नाही की आपण व्हिडिओ अपलोड केला आणि झालं लगेच सक्सेस झालं, व्हिडिओ व्हायरल केला, नाही. त्यात जास्त मोठा सहभाग असतो तो प्रेक्षकांचा असतो, आपला काहीच नाही आहे. आपण फक्त व्हिडिओ बनवतो, एडिटिंग करतो आणि अपलोड करतो. पण तेवढ्या पुरतंच नाही आहे ना. प्रेक्षकांनी तो व्हिडिओ बघितला, लाईक केलं त्याला, तर तो व्हिडिओ आपला व्हायरल होणार, लोकांना आवडणार. आपल्या बोलण्याची ट्युनिंग, आपली कायची पद्धत आहे ती. तर असं नाही का, बऱ्याच जणांनी खूप कठीण परिस्थितीतून ते यूट्यूबवरती कमाई करून खूप वरच्या लेवलला गेलेले आहेत. त्यांचं खूप चांगलं झालेलं आहे. बरेच जणांचं असं झालेलं आहे. पण मी काही तेवढी म्हणजे माझी काही तेवढी आशा नाही आहे. पण चला, आपलं रेग्युलर जे आपले दैनंदिन असतात, आपले जे गरजा असतात तेवढ्या तरी आपल्या पूर्ण आत्ताही होतात. पण कसं असतं ना, प्रत्येक स्त्रीचं एक असतं की नाही, आपण हे आपल्या घरात थोडासा हातभार लावावा. तर तसंच काही जर आता मी आता त्यासाठीच मी यूट्यूब चॅनल केले. पण त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे, सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. आणि म्हणजे बोलायला काही हे सुचतच नाहीये मला की आता काय बोलणार काय नाहीये. पण आता सपोर्ट तो घरच्यांचा आहे. घरच्यांचा म्हटल्यापेक्षा माझ्या फक्त आणि फक्त मला सपोर्ट आहे. म्हटलं मी यूट्यूब चालू केले आणि मला सपोर्ट फक्त कुणाचा आहे, तर माझ्या मिस्टरांचा सपोर्ट आहे. तर दुसरा कुणाचा सपोर्ट नाही आहे मला यूट्यूब खोलण्याच्या मागे. तर बऱ्याच जणांना मी विचारलं की खोलायचं का कसं नाही, पण नावं तर बरेच जणांनी ठेवले.
तर त्याच्यामुळे म्हणलं चला कुणाला सांगायचं नाही आहे, आपलं म्हणजे माझ्या नवऱ्याचा मला सपोर्ट आहे ना, तर मला कुणाचंच घेणं देणं नाही आहे. फक्त आणि फक्त आता यूट्यूबवरती मला काम करायचं आहे आणि त्यामध्ये सक्सेस व्हायचं आहे. आणि मी ज्यांनी मला नावं ठेवलेत ना, मी त्यांच्यासाठी आता करून दाखवणार म्हणजे दाखवणारच. तर दाखवणार म्हणण्याच्या ऐवजी आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला सपोर्ट करा प्लीज. मी सारखं विनंती करते की मला सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि हा पहिलाच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळं बोलण्यामध्ये थोडंसं चुकीचं झाले असेल, बोलण्यामध्ये थोडंसं वेगळं वाटत असेल. पण इथून पुढं आता रेग्युलर जेव्हा व्हिडिओ येतील तेव्हा थोडंसं दिवसेंदिवस त्यामध्ये थोडंसं नाही का चांगला बदल होईल. तर कसा वाटला आजचा माझा छोटासा ब्लॉग? आवडला असेल नक्कीच लाईक करा. आणि जे कोणी आपले नवीन सबस्क्राईब असतील, नवीन चॅनल म्हणजे चॅनलवरती आलाच आहात तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि उद्यापासून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील, दररोजचा आपले व्हिडिओ येतील. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा की कसे तुम्हाला व्हिडिओ वाटतात, कसे नाही आहे. तर मला स्वयंपाकाची पण खूप आवड आहे. मला नवीन नवीन पदार्थ आवडायला खूप म्हणजे करायला आणि खाऊ घालायला खूप आवडतात. आणि मी करतेही, असं नाही आहे की मी करत नाही आहे. तर घरात मी नवीन दररोजचं पदार्थ करते. पण चला आता आज हे मी पहिलं पाऊल टाकले, ही माझी पहिली सुरुवात आहे आज. आणि आशा करते की स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊनच मी ही सुरुवात केलेली आहे. आणि स्वामी समर्थ सगळ्यांना भरभरून देतात, आशा करते मलाही भरभरून देतील. आणि एवढा विश्वास माझा आहे त्यांच्यावरती. तर चला तर भेटूया अशाच अजून एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद, टेक केअर. यूट्यूब ओपन करायचं, चॅनल खोलायचं की नाही, त्यावरती खूप सारा मी अभ्यास केला म्हणण्याऐवजी ना त्याचे व्हिडिओ बघितले, कसं चॅनल खोलायचं, व्हिडिओ कसे अपलोड करायचे, कसं थंबनेल लावायचं, म्हणजे हे अजून मला काहीच माहिती नाही. मी व्हिडिओ बघितले तरी पण माझ्या डोक्यात काही शिरलेलं नाही आहे. पण चला मला आता पहिलं पाऊल आपण टाकूया, नंतर हळूहळू आपण शिकत जाऊया. तर तसंच काही तर आता मी पहिला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. प्लीज प्लीज सपोर्ट करा. व्हिडिओ आलाच असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एका सामान्य व्यक्तीला, एक मध्यमवर्गीय घरातली मी मुलगी आहे, एक शेतकऱ्याची मुलगी आहे, एक शेतकऱ्याची सून आहे. आणि मीही एक शेतकरीच आहे म्हणायला हरकत नाही आहे. तर प्लीज तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे मला. तर मी सांगू शकणार नाही की कशी गरज आहे, पुढं बघूया. आपला जर व्हिडिओ हा गेला तर मी नंतर सगळे अपडेट मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण आता हा पहिलाच व्हिडिओ असण्यानं ना आणि कसं ना बाहेर जाऊन काम करणं शक्य नाही आहे. आता बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले मी यूट्यूबवरती, तो खूप म्हणजे नाही का ते सांगतात की एवढं इन्कम भेटलं, तेवढं इन्कम भेटलं. प्रत्येक जण ना सोशल मीडियाचा वापर फक्त आणि फक्त आपला व्यवसाय म्हणूनच उपयोग करतात की त्यामधून 4 पैसे भेटतील म्हणून. असं आहे. काही लोकांचे व्हिडिओ बघितले तर आम्ही हे नोकरी सोडली, आम्ही ते नोकरी सोडली आणि नंतर आम्ही यूट्यूबवरतीच आलो, इंस्टाग्रामवरतीच आलो, आम्ही यूट्यूबवर एवढं शेती घेतली, घर घेतलं. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त आहात ना? तर आशा करते तुम्ही मस्त असतील, मजेत असतील, सुखरूप असतील. तर म्हणजे टिकली वाकडी लागली का? तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, फेस टू फेस कॅमेरासमोर बोलून. चॅनलवरती पहिलाच व्हिडिओ आहे माझा. तर चॅनलवरती आलाच आहात, तुमच्यासमोर माझा व्हिडिओ आलाच असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे थोडंसं कुठंतरी अडखळल्यासारखं होत असेल तर प्लीज समजून घ्या. चुका झाल्या असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की काय चुकलं असेल, कसं बोलण्याची ट्युनिंग पाहिजे. तर कसं असतं ना, प्रत्येकजण कोणीही आपल्या आईच्या पोटातून शिकून येत नसतं, बाहेर जगात आल्यानंतरच शिकतं. तर थोडीशी नाही का असं आता कॅमेऱ्यासमोर सवय नसतेच. तर पहिलाच हा माझा व्हिडिओ आहे आणि प्लीज तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे मला. तर आजकाल ना सोशल मीडियावरती प्रत्येक जण आहे. तर इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मवरती प्रत्येक जण आहे. तर
त्याचा उद्देश काय आहे की आपल्याला त्यातून 4 पैसे आपल्याला भेटतील. तर ह्याच उद्देशाने सगळे सोशल मीडियाचा वापर करतात. तर मलाही 4 पैसे भेटतील ह्या आशेने मी आता यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे मी. आणि कसं आहे, जास्त काही अपेक्षा नाही की आपल्याला जास्त भेटेल. आपल्याला जेवढं पाहिजे ना, आपल्या जेवढ्या गरजा भागतील, आपल्या घरात जेवढं आपल्याला पाहिजे ना, तर म्हणजे जास्त काही नाही, पण आपल्या रोजच्या दैनंदिन गरजा भागतील, आपल्याला एवढा इन्कम पाहिजे, अशा आशाने मी आता हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. तर कसं असतं ना, प्रत्येक जणाला सपोर्टचीच गरज असते. आपण आता बरेच मोठे यूट्यूबर आहेत, सेलिब्रिटी जे आहेत ना, ते त्यांच्या ह्याच्यातून नाही का, ते पिक्चर फिल्म बनवतात, त्याच्यातूनही त्यांना इन्कम भेटतं. तरीही ते सोशल मीडियावरती आहे, त्याच्यातून ते कमाई करतात जास्त. पण आपण एक सामान्य माणूस असतो ना, तर ते काय असतं, तर त्यांना अगोदरच आपण मोठं बनवलेलं असतं, अजून त्यातून आपण त्यांना जास्तच अजून मोठं बनवलेलं असतं सोशल मीडियावरती, यूट्यूबवर, फेसबुक, इंस्टाग्राम. पण आपण सामान्य माणसाला कधीच आपण मोठं बनवू शकत नाहीयेत. कारण कसं असतं ना, सामान्य माणूस जर करायला गेलं ना, तर त्याच्या मागे ना एक सपोर्ट करणारा असतो आणि 10 जण त्यामध्ये नावं ठेवणारे असतात, पाय खेचणारे असतात. पण चला, मला पण असं धाकधूक होती की मी आता म्हणजे मी 1 महिना झालं चालू करू का नाही, चालू करू नये, ह्याच्यामध्ये माझा 1 महिना गेला. तर तसं असतं, सगळ्यांचा वाटा ह्यामध्ये असणार आहे. आपले जे सबस्क्राईब आहे, जे आपले फॉलोअर्स आहेत ना, जे आपण जे मोठे यूट्यूबर आहेत ना, ते जे मोठे यूट्यूबर झालेत ना, तर ते आपल्यामुळे झालेत. आपण त्यांना मोठं बनवलेलं आहे. म्हणजे आपण त्यांचे व्हिडिओ बघतो आणि छोटे छोटे क्लिप आपण असं मन लावून त्यांच्या क्लिप बघतो, त्यांना लाईक करतो, त्यांना फॉलो करतो, त्यांना सबस्क्राईब करतो. पण ते लोक आपल्याला करतात का? आपल्याला करत नाहीत, कारण आपण एक सर्वसामान्य घरातले आहोत. त्याच्यामुळे ते लोक आपल्याला सबस्क्राईब करत नाहीत ना, फॉलो करत नाहीत. पण आपण त्यांचे व्हिडिओ ना आवर्जून बघतो, वेळात वेळ काढून आपण त्यांचे व्हिडिओ बघतो, पण ते आपले व्हिडिओ बघत नाहीत. हा एक उद्देश आहे. पण चला, आता मला म्हणजे नाही का, यूट्यूबर बनायचंय नाही बनायचंय हे तुमच्या हातात आहे. मी व्हिडिओ काढणार, एडिटिंग करणार, अपलोड करणार, पण तिथून पुढची जी जर्नी सुरू होती ती प्रेक्षकांची जर्नी सुरू होती. प्रेक्षक कसं आपल्याला सपोर्ट करतात ते. तर आशा करते की तुम्ही मला प्लीज सपोर्ट करताल. म्हणजे नाही का, तुम्ही मला सपोर्ट केलं तर मी पुढे जाईन. जे लोकांनी मला नावं ठेवलेत ना, मला त्यांना करून दाखवायचं आहे. आणि मी एक सर्वसामान्य घरातली मुलगी आहे, जास्त मोठ्या घरातली नाही, जास्त श्रीमंत घरातली मुलगी नाही आहे. तर माझ्यासारख्या अजून अशा मुली बायका आहेत, अजून त्यांना यूट्यूबर व्हायचं असेल. पण कसं असतं ना, आता ग्रामीण भागात, खेडेगावात कसं ना, लोक जास्त नावं ठेवतात. ही काय करते, मोबाईलवर काय करते, आता काय पिक्चरमध्ये जायचं का, असं मला बोललं गेलेलं आहे. की आता काय पिक्चरमध्ये जायचं आहे का, ते काय व्हिडिओ बनवतेस कॅमेऱ्यासमोर येऊन. म्हणजे नाही का, अक्षरशः कुठं तर वाटलं की नाही, आता बंद करायचं, नको टाकायचं, कशाला टाकायचं, जवळ नावं ठेवतात आपल्याला. पण म्हटलं नाही. 1-2 दिवस मला इतका मनस्ताप झाला, अरे असं का बोलतात, त्यांनी आपल्याला सपोर्ट करायचा, पण तेच नावं का ठेवतात आपल्याला. 2 दिवस विचार केला आणि सोडून दिलं मी. तसंच तुम्ही पण विचार करा त्या गोष्टीवरती आणि सोडून द्या. मी सोडून दिलंय, त्यांना मागे टाकलेलं आहे. जे लोक नावं ठेवतात ना, त्यांना मी माझ्या मागेच टाकलेले, त्यांना काही पुढे येऊ दिलेलं नाही. पण त्यांच्या नाकावर टिचून मी आता डबल व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आणि अजून एकदा परत सांगते, मी तुमच्या सपोर्टची जास्त गरज आहे मला. प्लीज 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 सपोर्ट करा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आलाच आहात तर लाईक करून जावा. तर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला म्हणजे व्हिडिओ कोणत्या विषयीचे पाहिजे असतील तर प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे मार्गदर्शन नाही का, आता मी एवढी काही मोठी नाही आहे की तुम्हाला मार्गदर्शन करू शकते. पण जे नवीन आता ज्यांना खोलायचं आहे आणि त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ जर आला असेल ना, तर प्लीज तुम्हाला आता जी बायका असतील, जे मुली असतील ना, त्यांना त्यांच्या मनामध्ये असेल की आता यूट्यूब चालू करू का कसं, मला नावं ठेवतात, आता काय करू मी, काय नाही. प्लीज तुम्ही मला सांगा की ताई असं, ताई तसं, तर मी त्याच्याविषयी तुम्हाला सांगू शकते. तर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती आलाच तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.
अशीच काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा.